नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मे महिन्याचे पेन्शन आपल्याला हवे असेल तर 30 मे पर्यंत आपल्याला काही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे। दिव्यांग बांधवांना मे महिन्याचे पेन्शन काही जणांना मिळालेले आहे, काही दिव्यांग बांधवांना अजूनपर्यंत मिळालेले नाही आणि विधवा महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल यांना अजूनपर्यंत मे महिन्याचे पेन्शन मिळालेले नाही। नोटिफिकेशन किंवा मेसेजसुद्धा आलेला नाही, त्याबाबत कोणतीही अपडेट अजूनपर्यंत मिळालेली नाही। मग आता 30 मे पर्यंत आपल्याला काही कागदपत्रे जमा करायची आहे। तहसील कार्यालयाकडून काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहे। हे कागदपत्रे जमा केली तरच आपल्याला पेन्शन मिळणार आहे। याबाबत सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता तहसील कार्यालयाकडे नोटीस आहे। या ठिकाणी सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा व अपंग लाभार्थी यांचे हयातीच्या दाखल्याबाबत महत्त्वाची सूचना। वरील योजनांच्या पात्र लाभार्थी यांनी सन 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने हयातीचे दाखले सादर करण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने खाली नमूद केल्याप्रमाणे आपल्या हयातीचा दाखला ऑनलाईन करून ऑनलाईन केलेल्या दाखल्याची एक प्रत, आधार कार्डची एक प्रत तहसील कार्यालयात जमा करायची आहे। 30 जून 2026 अखेर सादर करण्याची आहे। सर्वच पात्र लाभार्थी यांनी हयातीचे दाखले ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक। लाभार्थ्यांनी खालील नमूद ठिकाणी रक्कम 50 रुपये सेवा शुल्क देऊन ऑनलाईन पद्धतीने हयातीचे दाखले काढून घ्यावे। सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र या ठिकाणी हयातीचा दाखला काढून मिळणार आहे। तुम्ही स्वतःसुद्धा ऑनलाईन काढू शकता। आपण याबाबत व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे। तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर तुम्ही या 3 केंद्रांवर जाऊन स्वतःचा हयातीचा दाखला काढून घ्या। 30 मे पर्यंत तुम्ही लवकरात लवकर हा दाखला काढून घ्या, कारण की जेवढे दिवस तुम्ही उशीर करसाल तेवढे दिवस तुमची पेन्शन मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते किंवा पेन्शन बंदसुद्धा होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर हयातीचे दाखले काढून घ्यायचे आणि हयातीचा दाखला काढला की त्याची एक प्रत, आधार कार्डची एक प्रत म्हणजे याची झेरॉक्स घेऊन तुम्ही तहसील कार्यालयात जमा करायचा आहे। त्यामुळे तुमची पेन्शन सुरू राहील आणि तुम्हाला नियमितपणे पेन्शन मिळेल। मे महिन्याची पेन्शन कधीपर्यंत मिळेल याबाबत अजूनपर्यंत नक्की कोणतीही अपडेट नाही, परंतु विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती यांच्यासाठी लवकरात लवकर पेन्शन शासनाने द्यावी। 25 ते 30 तारखेच्या दरम्यान ही पेन्शन मिळू शकते असे आपल्याला वरिष्ठ स्तरावरून कळालेले आहे। तरी मित्रांनो, याबाबत काही अपडेट मिळाल्यास आपल्या चॅनलवरती लगेच देण्यात येईल। तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।